शिक्षक दिन. शिक्षक दिन म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांचा महत्त्वाचा दिवस. आपल्या शिक्षकांचा विद्यार्थी या दिवशी सत्कार करतात, त्यांना भेटवस्तू देतात. परंतु या दिवशी मात्र राहता तालुक्यातील सावळीर येथे असलेल्या मोनफोर्ट इंग्रजी माध्यमातील शाळेत विद्यार्थ्यांनी दिलेल्या भेटवस्तू प्रिन्सिपलने अनावधानाने उधळल्याने मोनफोर्ट शाळेत एकच वादंग झाल्याचं समोर आलं. सविस्तर माहिती मिळाल्याप्रमाणे शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. इयत्ता 5वीतील विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकाला सरप्राईज करण्यासाठी भेटवस्तू आणल्या होत्या. त्या भेटवस्तूमध्ये देवी देवतांचे फोटो होते, मूर्ती होती, परंतु त्या रॅपरमध्ये होत्या असं शाळेच्या वतीने सांगण्यात येते. विद्यार्थ्यांना सरप्राईज करण्याच्या उद्देशाने दरवाजा बंद केला होता आणि जेव्हा शिक्षिका दरवाजाजवळ आली त्यावेळी सर्वांनी एकच आवाज केला. हा आवाज कसला नेमका म्हणून प्रिन्सिपलने थेट वर्गात धाव घेतली आणि त्या ठिकाणी काहीच झालं नाही हे लक्षात येताच प्रिन्सिपलला राग अनावर झाला. टेबलवर ठेवलेल्या वस्तू हटवल्या. हा घडलेला प्रकार विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितला. त्यानंतर पालक 8 सप्टेंबर रोजी थेट शाळेत दाखल झाले आणि संताप व्यक्त केला. त्याचबरोबर बजरंग दलाचे कार्यकर्ते देखील शाळेत दाखल झाले. त्या भेटवस्तूमध्ये देवतांचा समावेश असल्याचा आरोप करत पालकांनी शाळेत गर्दी केली. मात्र त्यात मोठा बाका प्रसंग निर्माण झाला असता. परंतु शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, सावळीचे सरपंच उमेश जपे, कृषी उत्पन्न समितीचे संचालक बाळासाहेब जपे, गणेश आगलावे यांनी मध्यस्थी करत प्रकरणावर पडदा टाकला. दरम्यान प्रिन्सिपल यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटलं की भेटवस्तू रॅपरमध्ये होत्या. मला कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. घडलेली गोष्ट अनावधानाने घडली. मी त्याबद्दल जाहीर माफी मागतो असं म्हणत शाळेचे प्रिन्सिपल जोसेफ यांनी थेट शिर्डी पोलीस स्टेशन ठाण्यात येऊन त्यांचा माफीनामा दिल्याने घडलेल्या प्रकारावर पडदा पडलाय. Sorry for the activity that had happened on 4th due to children's commotion in the class and start making noise. I thought of bringing them to a discipline, so I went to the class and I suppose we are not supposed to celebrate class-wise celebration because we have got a common celebration. So when I went there, the children were playing all with that, teachers also. So they have started giving gifts and kept all on the table. So I removed those gifts and kept aside, and few are here and there gone spread. In that, all I thought it's all gift wrapped. So I didn't know that there is some Sai Baba's portrait also is there. I am sorry for that. My action made everybody's feeling bad. I am greatly feel sorry. I am really sorry for that. I never meant anything. Intentionally I have not done anything. I am really sorry for that. ऐन शिक्षक दिनाच्या निमित्ताने ज्या मॉनफोर्ट स्कूल आहे जे सावळीमध्ये आहे त्या स्कूलमध्ये असा किळसवाणा प्रकार झाला की जो प्रिन्सिपल आहे जो फादरी आहे आणि तो त्या शाळेचा प्रिन्सिपल असताना त्यांनी ते फेकून दिलं. अशा प्रकारचं मुलांनी आम्हाला सांगितलं. पालकांनी सांगितल्यानंतर आम्ही बजरंग दलाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी गेलो. मात्र ही शहानिशा केल्यानंतर तिथले सीसीटीव्ही कॅमेरे बंद निघाले आणि तो फुटेज आम्हाला आणि सगळ्यांना तो प्रशासनाला दिलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये या प्रिन्सिपलने ज्या पद्धतीची वागणूक केलेली आहे, ज्या पद्धतीचे आहे त्याच्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे आणि त्याला तिथून हाकलून लावलं पाहिजे. तो तिथून 2 दिवसात हाकलून नाही गेला तर बजरंग दलाच्या स्टाईलने त्याला आम्ही उत्तर नक्की 100% देऊ. मी भाऊसाहेब ब्राह्मणे. 4 तारखेला आपल्या शाळेमध्ये शिक्षक दिन आयोजित करण्यात आला होता आणि त्या दिवशी सकाळी साधारणतः 7:45च्या दरम्यान वर्गामध्ये मुले गिफ्ट वगैरे घेऊन बसलेले होते आणि त्यांनी आतून दरवाजा लावला असला कारण ते मोठे ओरडत होते. प्रिन्सिपल्स ओरडल्यामुळे त्यांना वाटलं की बाबा काहीतरी अनुचित प्रकार घडू शकतो म्हणून ते प्रिन्सिपल वर्गाकडे त्यांनी धाव घेतली आणि बघितलं तर मुलं दरवाजा उघडायला तयार नव्हते कारण त्यांना शिक्षकाचा सेपरेटली शिक्षक दिन साजरा करायचा त्यांच्या क्लास टीचरचा. तर प्रिन्सिपलने दरवाजा उघडायला सांगितलं आणि मुलं काहीही सांगायला तयार नव्हते. त्यामुळे प्रिन्सिपलला थोडासा राग आला त्याच्याबद्दल आणि त्यांनी ते टेबलवरचे गिफ्ट थोडेसे खाली फेकल्यामध्ये त्यांना माहिती नव्हतं काही गिफ्ट हे रॅप केले होते. फोटो पण होता परंतु तो कागदामध्ये गुंडाळला असल्या कारणाने त्यांना माहीत नव्हतं की आणि जाणून बुजून तो फेकण्याचा उद्देश तसा नव्हता परंतु चुकून त्यांच्याकडून तो खाली फेकला गेला
प्रिन्सिपल सरांनी जाहीर माफी मागितली आहे आणि झालेल्या प्रकाराबद्दल मला देखील खेद आहे. त्याबद्दल मीही देखील मनापासून खेद व्यक्त करतो आणि आपणाला हेच सांगू शकतो की याच्यामध्ये कुठलाही भावना दुखवण्याचा उद्देश नव्हता.